आज आपण बनवूया सुरमई फ्राय। या ठिकाणी आपण बनवणार आहोत सुरमई मच्छी। सुरमई मच्छी बनवण्यासाठी मी इथे बघा साहित्य घेतलेलं आहे। धणा आणि जिरा पावडर, हळद, मसाला, रेड काश्मीरी चिली मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट। हे सर्व आपण आता या मच्छीला लावून घेणार आहोत आणि मॅग्नेट करण्यासाठी 20 मिनिटं ते अर्धा तास ठेवणार आहोत। तर या पद्धतीने हे सर्व साहित्य मच्छीला लावून घ्यायचं आहे फ्राय करण्यासाठी। सर्व मसाला, अद्रक लसूण पेस्ट हे सर्व सुरमईला लावून घेतलेलं आहे। यानंतर मी थोडंसं बुरबुरत असं बेसनचं पीठ याला लावून घेत आहे। छान असं बेसनचं पीठ लावून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण सर्व मसाला, अद्रक लसूण पेस्ट हे सर्व सुरमईला लावून घेतलेलं आहे। यानंतर मी थोडंसं बुरबुरत असं बेसनचं पीठ याला लावून घेत आहे। तर छान असं बेसनचं पीठ लावून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण बघा मच्छीला सगळा मसाला आणि बेसन आटा लावून झालेला आहे आपला। अर्धा तास ते 20 मिनिटं हे ठेवायचे। लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला तेल गरम व्हायला ठेवायचं आहे। तेल गरम झालेलं आहे बघा। यामध्ये आपण आता मच्छी फ्राय करायची आहे। तर या पद्धतीने 4 ते 5 पीस आपण एकत्र फ्राय करून घेणार आहोत। तर या पद्धतीने बघा मच्छी आपल्याला फ्राय करायची आहे। मच्छी टाकल्या लगेच आपल्याला हलवायचं नाही, थोडीशी कडक थोडी एका बाजूने भाजू द्यायची आहे आणि त्यानंतरच आपण त्याला पलटी करायची आहे। तर बघा तर मच्छीला बघा या पद्धतीने आपल्याला पलटून पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे। सर्व बाजूंनी सारखी भाजली पाहिजे। तर बघा या पद्धतीने आपण सुरमई फ्राय मच्छी पूर्णपणे कडक बघा कडक होईपर्यंत मला भाजून घ्यायचं आहे। तर ही आपली जवळजवळ पूर्णपणे मच्छी फ्राय होत आलेली आहे। आता आपण तेल ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत। तर आपण ही मच्छी आता तेल नितळण्यासाठी काढून घेत आहोत। तर तयार आहे आपली अशी सुरमई फ्राय मच्छी। या पद्धतीने आपल्याला मच्छी आलटी पलटी करून भाजून घ्यायची आहे बघा।